सर्वांना नमस्कार. मेनिसा पॉडकास्टच्या पहिल्या भागात स्वागत आहे. मी तुम्हाला इथे पाहून खूप आनंदी आहे. ही स्टोरी खरं तर मी आधी इंग्लिशमध्ये शेअर केलेली आहे. तुमच्या समर्थनाबद्दल खूप खूप धन्यवाद. आता ही मराठीमध्ये माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी तयार केली आहे. माझे नाव मेघना आहे आणि मेनिसा हे माझे यूट्यूब चॅनल आहे. जीवन थोडे अधिक सुंदर आणि थोडे अधिक शांत बनवण्यासाठी आज मी माझ्या हृदयाच्या जवळची गोष्ट शेअर करू इच्छिते. मी मेनिसा का सुरू केले आणि ह्या प्रवासाचा माझ्यासाठी काय अर्थ आहे. बऱ्याच काळापासून मला 3 गोष्टी आवडतात: कला निर्माण करणे, निसर्गाभोवती राहणे, नवीन ठिकाणी आणि त्याची संस्कृती एक्सप्लोअर करणे. परंतु जीवन व्यस्त होते, जबाबदाऱ्या वाढतात. आई बनणे, नवीन देशाशी जुळवून घेणे आणि दैनंदिन जीवन हाताळणे. या दरम्यान कुठेतरी मला जाणवले की मला फक्त स्वतःसाठी, व्यक्त होण्यासाठी आणि मला जे आवडते त्याच्याशी जोडलेले राहण्यासाठी एक जागा हवी आहे. अशा प्रकारे मेनिसाचा विचार सुरू झाला. मेनिसा हा एक फक्त दुसरा चॅनल नको होता. मला ती एक भावना हवी होती. अशी जागा जिथे तुम्ही येऊ शकता, दिवसभरानंतर शांत राहू शकता, शांत दृश्यांचा आनंद घेऊ शकता, स्वतःचे काहीतरी तयार करण्याची प्रेरणा घ्या आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवा. जरी ते फक्त स्क्रीनवरून असले तरी, जसे की दुबईतील सूर्यास्त असो किंवा मी ज्या छोट्या कलाकृतीवर काम करत आहे किंवा प्रवास आपल्याला नवीन गोष्टी कशा शिकवतो. मी बोलू इच्छिते क्रिएटिव्हिटी, मातृत्व, जागरूकता, वैयक्तिक वाढ, कला प्रवास, प्रवासाचे अनुभव आणि दररोजच्या क्षणांमध्ये शांतता शोधण्याबद्दल. कारण प्रामाणिकपणे आपल्याला सर्वांना थोडी शांती, थोडी प्रेरणा, जीवन लहान सुंदर गोष्टींनी बनलेले आहे याची थोडी आठवण हवी आहे. जर तुम्ही शांत, साधेपणा, सर्जनशीलता आणि निसर्गावर प्रेम करणारे असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. मेनिसा या प्रवासाचा भाग पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि भाग बनण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. ही फक्त सुरुवात आहे आणि मी तुमच्यासोबत अधिक शेअर करण्यासाठी उत्सुक आहे. कमेंट्स विभागात तुमचा अभिप्राय देखील मला कळवा. मी मेघना आजसाठी तुमचा निरोप घेते. क्रिएटिव्ह राहा, शांत राहा आणि एक्सप्लोअर करत राहा. पुढच्या भागात नक्की भेटूया. धन्यवाद.